नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। निगाहे करम ऑटो संघटनेचा उद्देश, इफ्तार पार्टीमुळे हिंदू मुस्लिमांमध्ये एकोपाचा संदेश। परभणी शहरातील निगाहे करम ऑटो संघटनेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्याबरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते। त्यामुळे एकमेकाच्या सुखादुःखात सामील होता येते। अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजातील एकोपा वाढीस मदत होईल, असा संदेश देण्याकरता निगाहे करम ऑटो संघटनेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या इफ्तार पार्टीमध्ये पोलीस प्रशासनासोबतच विविध प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच व्यापारी, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक, निगाहे करम संघटनेचे चालक मालक, पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पोलीस निरीक्षक नानलपेठचे गणेश कदम, महापौर सय्यद इक्बाल, पोलीस निरीक्षक वामन बेले, RTO अधिकारी पारसकर साहेब, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी युसुफ कलीम आदी मान्यवरांची या इफ्तार पार्टीसाठी उपस्थिती होती। एक मिनट सर साहेब इधर देखो, बोलो सामने देखो। आज रमजान महिन्यानिमित्त निगाहे करम ऑटो स्टॉप येथील लोडिंग वाहन चालवणारे, माल वाहतूक करणारे सर्व वाहनधारक यांच्या वतीनं इफ्तार पार्टी आयोजित केली होती। त्याचा लाभ या ठिकाणी जे असतील लोडिंग माल वाहतूक करणारे चालक, तसेच प्रतिष्ठित लोक, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व इतर नागरिक यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि एक प्रकारे सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं काम यातून ते करत आहेत आणि सर्व लोकांचा यामध्ये सहभाग आहे। रमजान मासानिमित्त मी निगाहे करम ऑटो मालक स्टॉपचे सर्व जे चालक आहेत त्यांना व सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निगाहे करम ऑटो स्टाफ की तरफ से इफ्तार पार्टी आयोजित की गई थी। आने वाले तमाम मेहमानों को शुक्रिया अदा करते हैं, महापौर साहब का शुक्रिया अदा करते हैं, पुलिस निरीक्षक साहब का धन्यवाद करते हैं। चालक मालक संघटना यांनी आज जो इफ्तारचा कार्यक्रम ठेवला, या इफ्तारानिमित्त विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांना बोलून चांगला कार्यक्रम केला। एक संवादाचा आणि भाईचाऱ्याचा एक छान संदेश दिला आहे। तर माझी ज्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी माझ्या परिवहन विभागातर्फे शुभेच्छा देतो। सगळ्यांना सुख, समृद्ध, शांती, आरोग्य याच्यासाठी शुभेच्छा देतो। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।